महिला भगिनी मातांनी आबालवृद्धांनी ही निवडणूक 100% हाती घेतली. मी सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातला मुलगा आहे. मला कुठलाही राजकीय वारसा नाही, म्हणजे कुठल्याही माझ्या घरी राजकीय कोणीही नाही. तर बापूंनी मला इतका प्रचंड आशीर्वाद दिला, प्रचंड मला संधी दिली की कुठेही म्हणजे त्यांनी कधीही पाहिलं नाही की हा परका आहे, हा बाहेरच्या रक्ताच्या नात्यातला नाही, हा नाही. त्यांनी मला स्वतः मुलाप्रमाणे सगळ्या गोष्टीचा सगळा अधिकार दिला. माझी एकच कामाची पोच होते की मी काम करू शकतोय, मी काम करून दाखवणार. मला कोणावरती घराणीशाहीवरती टीका करायची नाही, मला कशावर, मी फक्त काम करून दाखवणार. मी लोकांची काम करणार, त्यांच्या अडीअडचणीला धावून जाणार, हे माझं विचार आहे. सगळ्यात नंबर 1 पक्ष महायुती आहे. कुठेही लोकांनी नाकारलेलं नाही. आज तुम्ही पाहताय सर्व चित्र देशात, राज्यात, गावात, नगरपालिकेत, महापालिकेत सर्व ठिकाणी महायुती, भाजप, कमळ, शिवसेना. ती मला नक्की खात्री आहे की मला यश हे नक्की मिळेल. संधीचं सोनं केल्याशिवाय राहणार नाही. त्याच्यामुळे मला खात्री आहे की ह्या 7 गावामध्ये कुठेही निधी कमी पडणार नाही, कुठलंही काम राहणार नाही. गॅरंटी मी तुम्हाला सांगेन तुमच्या समोर. दर्शक हो, नमस्कार. केके न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती आज मी बघायला गेलो तर रुई जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये आहे. या मतदारसंघामधून भारतीय जनता पार्टीचे उमेदवार सुहास राजमाने साहेब यांच्यासोबत आज आपण संवाद साधणार आहे. त्यांच्याकडून त्यांचा एकूण एक प्रवास आणि या मतदारसंघाविषयी असणारे त्यांचं जे काही व्हिजन आहे ते जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहे. साहेब, केके न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. नमस्कार. काय सांगाल, पहिल्यांदा तुम्ही तुमचा थोडासा परिचय करून द्या. कशा पद्धतीने आपली वाटचाल राजकीय सुरू झाली त्याच्याबद्दल सांगा. नाही, ह्या माझ्या राजकीय वाटचाल जे माताचे माझे गुरु आहेत आमदार अशोकराव माने साहेब, त्यांच्या सहवासानं म्हणजे ते आमच्या जवळचे नातेवाईक, आमच्या जवळचे पाहू, म्हणजे आपण म्हणतो गल्लीतले, आपण त्यानिमित्तानं त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून बरोबर. मग आम्ही मराठी शाळेत असताना त्यांनी राजकीय कारकीर्द त्यांची पाहायची. मग त्यांनी सूतगिरणीचा ज्यावेळेला माणूस घेतला त्यावेळेलाही पाहायचं. मग शाळेत मला म्हणायचे की नाही बाबा, तुझी सूतगिरणी आहे, तुमची, तुला नोकरीची गरज नाही. असं ते डोक्यात लहानपणापासून बसायचं की बाबा आपणही ते आता नोकरी हुडकायची गरज नाही, आपल्याला सूतगिरणी आहे. पण त्या माध्यमातून त्या आमदार अशोकराव माने साहेबांचा सहवास मला मिळाला आणि त्यांच्या माध्यमातून ह्या मला आवड निर्माण झाली. त्यांच्या प्रवासात मी सामील झालो. 2003 पासून मी त्या प्रवाहात सामील झालो राजकीय कारकिर्दीत. त्या साहेबांसोबतचा प्रवास असा वाढत वाढत आज हा 23 वर्ष मी आज आमदार अशोकराव माने साहेब एकनिष्ठ आहे, राहणार आयुष्यभर. बरोबर. खरं बघायला गेलं तर मग रुई जिल्हा परिषद मतदारसंघामधून उमेदवारी घ्यायची किंवा ते उमेदवारी आता वरिष्ठांनी आता आपल्याकडे जबाबदारी सोपवलेली आहे, ती जबाबदारीकडे तुम्ही कशा अर्थानं बघताय? या महायुतीच्या सर्व नेत्यांचं एकमत, या सर्व ज्यावेळेला महायुतीच्या नेत्यांची बैठक बसली त्यावेळेला त्या सर्वांचं एकमत झालं की सुहास राजमाने एकमेव या रुई जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये कॅपेबल उमेदवार आहे की जेणेकरून त्याला कोणताही डाग नाही. बरोबर. एकदम नवीन नौखा उमेदवार आहे. 23 वर्ष आदरणीय आमदार अशोकराव माने साहेबांसोबत त्यानं खांद्याला खांदा लावून काम केलेलं आहे. सर्व त्याला शासकीय योजना असू द्यात, लोकांच्या पर्यंतच्या ज्या अडीअडचणी आहेत, लोकांच्या समस्या काय आहेत त्यानं जाणून घेतल्या. त्याच्यामुळे ह्या गोष्टी त्यांनी जाणवली. पहिला त्यांनी माहिती, त्यांना ऑलरेडी सगळ्यांनाच माहिती आहे की माझ्याबद्दलचा प्रवास आणि सहकाराच्या माध्यमातून असेल, सामाजिक चळवळीच्या माध्यमातून सर्वच गोष्टीचा त्यांना माझा माहिती असल्यामुळे सर्वांचं एकमत झालं आणि त्यांनी ही मला उमेदवारी महायुतीची बहाल केली. बऱ्याचशा बघायला गेलं तर घडामोडी घडल्या, बऱ्याचशा घडामोडी घडल्या. त्यावरती बरेचसे इच्छुक इथं होते, कारण हा मतदारसंघ तसा भाजपा महायुतीचा मतदारसंघ अतिशय चांगला मतदारसंघ आहे. त्याच्यामुळे बऱ्याचशे इच्छुक ह्यामध्ये होते. त्यामुळे पण त्यातल्या त्यात सर्वांनी मिळून सर्व समावेशक उमेदवार माझ्या नावाला पसंती दिली. सर्व खरं बघायला गेलं तर आता निवडणूक एक 8 ते 10 दिवसांवरती येऊन ठेपलेली आहे, प्रचार सुरू आहे. कशा पद्धतीचा प्रतिसाद तुम्हाला लागतो? आज पाहिलं तर सर तुम्हाला सांगायचं, आज मतदारसंघामध्ये 6 गावांमध्ये मुरुई पासून साजनी, तिळवणी, मानगावाडी, मुडशिंगी, अतिगे प्रत्येक गावात महिला भगिनींचा एवढा प्रचंड प्रतिसाद आहे की आम्ही जाईल तिथं अंशवण असू दे, गाठी भेटी असू देत, म्हणजे जो आपल्या महायुती सरकारनं लाडक्या बहिणींना जी योजना चालू केली किंवा त्या मोदी सरकारनं योजना डायरेक्ट सरकारपर्यंत चालू केल्या, तर लोकांचा 100% विश्वास महायुतीवर आहे. त्याच्यामुळे प्रत्येक जण स्वतःहून यामध्ये सामील व्हायला लागला. म्हणजे आज मी असू दे, आदरणीय आमच्या पंचायत समिती मानगावचे उमेदवार मिनल राजू मगदूम वहिनी असू द्यात, इकडं अश्विनी वैभव पवार, रुई पंचायत समिती, आम्ही सगळे फिरत असताना सर्व महिलांचा प्रतिसाद पाहता की 100% सांगतो, तिन्ही आम्ही उमेदवार महायुतीचे उमेदवार 100% या विजयाची खात्री दिसते.
कुठेही म्हणजे असं दिसत नाही की कुठं म्हणजे हे नाही किंवा प्रतिसाद नाही. कुठल्याही छोट्यातल्या छोट्या गल्लीत जरी गेलं तरी महिलांचा प्रतिसाद, लहान मुलांचा, मोठ्या युवकांचा, आबालवृद्धांचा प्रचंड प्रतिसाद आहे. प्रतिसाद बघता महिलांचा काय वाटतं की काय होईल ह्या निवडणुकीमध्ये? महिला भगिनी, मातांनी, आबालवृद्धांनी ही निवडणूक 100% हाती घेतली. म्हणजे आज मला दिसतंय चित्र की आज मी प्रत्येक गावामध्ये आम्ही सगळे ज्या मीटिंग्स अटेंड करतोय, त्यांचे कार्यक्रम अटेंड करतोय, सगळ्या महिलांचा प्रचंड पाठिंबा आहे. प्रचंड म्हणजे सर अतिशय, म्हणजे आज मी पाहिलं तर माझ्या स्वप्नातही नव्हतं ह्याच्यापेक्षाही जास्त प्रतिसाद पाहतो की एवढा अतिशय मोठ्या प्रमाणात प्रतिसाद आहे. बापूंच्या माध्यमातून जवळपास आता आपण म्हटलात की 23 वर्ष काम करत आलेलं आहे, की 23 वर्षामधला हा तुमचा अनुभव कसा होता? लोकांच्या मदतीला आपण कशा पद्धतीने येतो? हा 23 वर्ष ज्यावेळेला साहेब सुरुवात झाली बापूंच्या सोबतची माझा प्रवास, तर बापूंनी मला इतका प्रचंड आशीर्वाद दिला, प्रचंड मला संधी दिली की कुठेही म्हणजे त्यांनी कधीही पाहिलं नाही की हा परका आहे, हा बाहेरच्या रक्ताच्या नात्यातला नाही, हा नाही. त्यांनी मला स्वतः मुलाप्रमाणे सगळ्या गोष्टीचा सगळा अधिकार दिला. ज्या काही गोष्टी करायच्या आहेत, ज्या गोष्टी पुढे जायच्या आहेत, संस्थात्मक असतील, सामाजिक असेल, लोकांच्यावर पोहोचण्याचा असेल, सर्व अधिकार मला दिले आणि सर्व गोष्टींचा त्यांनी मला पाठिंबा दिला. त्याच्या जीवावरतीच मी हा मोठा सगळा प्रवास करू शकलो, लोकांच्यापर्यंत पोहोचू शकलो आणि त्याच्यामुळे मला आवड निर्माण झाली या लोकांना सामाजिक कार्यात पोहोचण्याची, लोकांना मदत करण्याची, धावून जाण्याची मला आवड निर्माण झाली. आणि ती फक्त प्रेरणास्थान बापूंच्या या माध्यमातून मला ती आवड निर्माण झाली. काय वाटतंय, लोक भारतीय जनता पार्टीवरती विश्वास ठेवतील का? यावेळेला आपल्याला निवडून देतील का? 100% सर. आता महापालिकेच्या निवडणुका झाल्या, पाहिलात तुम्ही, नगरपालिकांच्या निवडणुका झाल्या, सगळ्यात नंबर 1 पक्ष महायुती आहे. कुठेही लोकांनी नाकारलेलं नाही. आज तुम्ही पाहताय सर्व चित्र देशात, राज्यात, गावात, नगरपालिकेत, महापालिकेत सर्व ठिकाणी महायुती, भाजप, कमळ, शिवसेना, जनसुराज्य सर्व पक्ष आघाडीवरती. त्याच्यामुळे महायुतीला नक्कीच यश मिळणारी खात्रीपूर्वक. नाही, महायुतीला यश मिळणार एका बाजूला आपण म्हणतोय, उमेदवार म्हणून वैयक्तिक लोकांनी सुहास राजमानेंनाच का निवडून द्यायचं? तर माझं वैयक्तिक मत आहे की माझा ज्या कामाचा 23 वर्षाचा अनुभव आणि मतदारसंघासाठी लागणारं जे विकास कामांचं व्हिजन आहे तेही माझ्याकडे आहे. ज्या गोष्टी असेल, साधारणतः अतिग्र्याच्या तलावाचा विषय असेल, बुडशिंगीच्या तलावाचा विषय असेल, माणगाव मधल्या क्रीडांगणाचा विषय असेल, पाणंद रस्ते, रुईमधील पाणंद रस्त्यांचा शेतकऱ्यांचा विषय असेल, असे भरपूर विषय मी आता फिरताना सगळे समजावून घेतले. आणि रस्ते, गटरी हे लोकल विषय सगळीकडेच आहे. तो तर विषय आहेच. तो आदरणीय आमदार अशोकराव माने साहेबांच्या माध्यमातून असू दे, आदरणीय राहुल आवडे साहेबांच्या माध्यमातून असू दे, ह्या गोष्टी ऑटोमॅटिकली ह्या मतदारसंघामध्ये आपलं मुख्यमंत्री सडक योजनेमधून असू दे, कामं प्रचंड मोठ्या प्रमाणात चालू आहे. आणि लोकांना मी पटवून देतोय की मी काय करू शकतोय, मी काम कसं करू शकतोय. आज आमदार साहेबांचं प्रतिनिधी म्हणून मी तुमच्या समोर येतोय की त्यांचं काम हे मी करतोय. जिल्हा परिषदची संधी दिला की ते आणि प्लस आपल्याला होणार आहे. बरोबर. त्याच्यामुळे विकास कामाला निधी कमी पडेल असं मला वाटत नाही. म्हणजे आज तुमची जे थोडी जी छोटी कामं राहिले त्याचाही कुठे भाग राहणार नाही. जिल्हा परिषदच्या माध्यमातून असेल, राज्य सरकारच्या माध्यमातून असेल, ह्या गोष्टी तुमच्या पूर्ण करण्याची जबाबदारी माझी, अशी मी ग्वाही त्यांना म्हणजे पटवून देतोय. त्यामुळे लोकांना लक्षात विश्वास ठेवायला लोक माझ्यावर. निधी आणण्याच्या बाबतीत बोलायचं झालं तर त्याचा काय आपल्याला अनुभव आहे? तेच सर मी सांगतो की तुम्हाला गेली 23 वर्ष मी बापूंच्या सोबत आहे. मंत्रालयामध्ये मी गेली 15 वर्ष जातोय, अधिकाऱ्यांशी संबंध आहे, मंत्र्यांशी संबंध आहे. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून असू दे, बापूंच्या माध्यमातून असू दे, सर्वच नेते मंडळीच्या माध्यमातून मी सगळं पालकमंत्री असू, सर्वांच्याच मी संपर्कात आहे. बरोबर. लोकांच्या माध्यमातून मला कामं कशी करायची, कुठल्या योजनेत कुठलं काम बसतंय, ह्या गोष्टी मला माहिती आहेत. अल्पसंख्याक असू दे, तांडा वस्ती असू दे, नगर विकासच्या योजना असू दे, सर्वच गोष्टी मला सगळ्या माहिती आहेत. ग्राम विकासच्या योजना असू दे, सगळ्या गोष्टी मला माहित आहे. ह्या आमदारकीच्या माध्यमातून सर्व गोष्टी मला माहित झाल्या. त्याच्यामुळे इथं निधी कसा आणायचा, कुठल्या गावात, याचा मला प्रचंड गाडा अनुभव. त्याच्यामुळे मला खात्री आहे की ह्या 7 गावामध्ये कुठेही निधी कमी पडणार नाही, कुठलंही काम राहणार नाही, गॅरंटी मी तुम्हाला सगळं तुमच्या समोर सर्व जनतेला देतो. खरं बघायला गेलं तर आता ही जी निवडणूक होत आहे रुई जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये, या लढतीकडं आपण कशा पद्धतीनं बघताय? आज ह्या रुई जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये प्रतिस्पर्धी एक काँग्रेस महाविकास आघाडीकडून माजी आमदारांची पुत्र आहे. माझा कुठला घराणीशाही नाही, मी सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातला मुलगा आहे. मला कुठलाही राजकीय वारसा नाही, कुठल्याही माझ्या घरी राजकीय कोणीही नाही. बरोबर.
फक्त मी बापूंच्याकडे काम करतोय, हेच माझं एक राजकीय करिअर. त्याच्यामुळं माझी एकच कामाची पोच होते की मी काम करू शकतोय, मी काम करून दाखवणार. मला कोणावरती घराणेशाहीवरती टीका करायची नाही, मला कशावरती, मी फक्त काम करून दाखवणार. मी लोकांची काम करणार, त्यांच्या अडीअडचणीला धावून जाणार, हे माझं विजन आहे. दुसरं सर, या माणगावचे विकासरत्न सरपंच आदरणीय राजू मगदूम साहेब यांच्या माध्यमातून एक माणगाव गावचं व्हिजन या 7 गावामध्ये पसरलेलो की राजू दादाने जे काम केलं ते आमच्या 7 गावामध्ये व्हावं. कारण राजू दादा हा विकासरत्न काम करणारा माणूस आहे आणि त्यांचे हे उमेदवार आहेत. त्याच्यामुळे सगळीकडे वातावरण पाहिलं जातं तर सगळीजण म्हणतात की नाही, हे राजूदादांची माणसं आहेत, या मिनलताई राजूदादांच्या मिसेस आहेत, इकडे अश्विनीताई राजूदादांच्या उमेदवार आहेत. म्हणजे हा एक विजन मतदारसंघामध्ये फिरते की, आणि केलंय सर त्यांनी काम की आज माणगावमध्ये कुठलंही काम प्रलंबित राहिलेलं नाही, एवढं मोठं काम त्यांनी केलेलं आहे. आता त्यांच्याकडे माझ्या निमित्तानं असू दे, आदरणीय मिनलताईंच्या माध्यमातून असू दे, इकडे अश्विनीताईंच्या माध्यमातून असू दे, त्यांनी हे 3 उमेदवारांच्या माध्यमातून या 7 गावचा विकास करण्याचे विजन त्यांनीही लोकांपर्यंत सांगतायत की माझी ही जबाबदारी, ह्या तिघांची जबाबदारी मी घेतोय, तुम्ही संधी द्या, एकदा संधी देऊन संधीचं सोनं केल्याशिवाय राहणार नाही, असंही ते आमच्या पाठीशी खंबीरपणे आहे. आणि 7 गावातील सर्व सरपंच असू देत, ग्रामपंचायत सदस्य असू देत, सोसायट्यांचे चेअरमन असू देत, संचालक असू देत, काही ज्येष्ठ मंडळी असतात, प्रमुख, या सर्वांचा सर आम्हाला पाठिंबा मिळतो. बरोबर, की खूप चांगला प्रतिसाद आहे. त्यामुळे नक्कीच मला खात्री आहे सर की कुठेही तसुबरी विजयामध्ये मला हे वाटत. बरोबर, आपण बघायला गेलं तर एका बाजूला खिलाडू वृत्तीनं चाललेला आहात आणि पलीकडनं बघायला गेलं तर काही टीका, अंतर्गत टीका, राजकारण या गोष्टी सुरू आहेत. खिलाडू वृत्तीनं निवडणूक व्हायला पाहिजे की या पद्धतीनं कटकारस्थान करत राजकारण व्हायला पाहिजे, ह्याच्यावरती तुमचं काय मत आहे? शेवटी जनता आहे सर, जनतेला कटकारस्थान माहित असतात, हुकुमशाही गुंडगिरी लोकांना जनतेला माहित असते. शेवटी जनता ही मतदाराची आहे, मतपेटीतून तेही मतदान करत असतात. त्याच्यामुळं त्यांनी समजून घेतात की मतदान कोणाला करायचं, विकासाच्या मुद्द्यावरती करायचं की हुकुमशाहीला करायचं, हे सर्व जनतेला माहित असतं. त्यांना काही सांगायला लागत नाही की तुम्ही सांगायला लागत, मी कोणीही सांगायला लागत नाही. जनता ही मतपेटीतून आपली किंमत दाखवत असते. मला खात्री आहे की माझ्या विकास कामाच्या, माझ्या विकास मी लोकांच्या पर्यंत जे पोहोचतोय आज, त्याच्या जोरावरती मला नक्की खात्री आहे की मला यश हे नक्की मिळेल. या जिल्हा परिषद मतदारसंघाला डोळ्यासमोर ठेवून आपली व्हिजन काय आहे? काय काय आपण ह्या मतदारसंघामध्ये आता फिरताय, बघताय, तर वाटतंय की बाबा ही कामं प्रामुख्याने व्हायला पाहिजेत, असं नेमकं आपली काय व्हिजन आहे? तेच आज मी तुम्हाला म्हटलं की प्रत्येक गावामध्ये आता मी फिरतोय, प्रत्येक लोकांच्या समस्या आहेत सर. आता आमदार साहेबांच्या माध्यमातून निधी आम्ही देतोय, बरोबर, ते देऊन सुद्धा आणि काही कमी पडत असते की काही लोकांचं झालेलं असते, काही लोकांची कामं राहिली असतात. मग सगळ्यात लोकांचा विषय असतो की आता हे खेडेगावातलं राजकारण असते, कोणाचा रस्ता राहिलेला असतो, कोणाच्या गटर्स राहिलेले असतात, कोणाकडे शेतीकडे जाणारा रस्ता राहिलेला असतो, कोणाचा मुख्य रस्ता राहिलेला असतो, कोणाच्या, म्हणजे ह्या अडीअडचणी मुळात आहेतच. त्याच्याबरोबर समस्या, बरोबर वाहतुकीच्या समस्या आहेत. रुई गावामध्ये एक सेंटरमध्येच मोठा वाहतुकीच्या समस्या होतात, बरोबर, तिथं बायपासचा विषय मोठा आहे. बंधारा, तिथं जो रुई नदीवरती तिथं बंधारा आहे त्याची दुरावस्था झाली आहे, त्याचा एक विषय आहे. अतिग्रहमध्ये मोठा तलाव आहे, म्हणजे तो एक हायवे वरती असल्यामुळे त्याचं मोठं विजन आपण करू शकतो की अमृत सरोवर योजना असू दे, पर्यटन मधून असू दे, तर तलाव निश्चित सुशोभीकरण करून अतिग्रह असू दे किंवा आपल्या या हातकणंगले तालुक्यामध्ये ते एक भर घालू शकते विकासाला. असं एक आहे. मुडशिंगीमध्ये पण असं एक मी पाहिलं तलाव आहे, त्यांनाही म्हटलं की आपण पर्यटन मधून ह्या आमदार साहेबांच्या माध्यमातून आपण हा प्रश्न सोडवू, असंही मी पाहिले. आणि काही समाजाचे प्रश्न असतील, कोणाचे वॉल कंपाऊंड असतील, स्मशानभूमीला काही शेड असतील, प्रत्येकाचे समाजाचे विषय आहेत, ते मी पाहत चाललोय आणि त्यांना अभिवचन देतोय, विश्वास देतोय मी की काही नाही, मी माझ्या विकास, म्हणजे माझ्या अनुभवाच्या जोरावरती आदरणीय आमदार अशोकराव माने साहेब असू द्यात, आदरणीय आमदार राहुल आवडे साहेब असतात, आदरणीय खासदार धैर्यशील माने साहेब असतात, आदरणीय प्रकाश आवडे साहेब असतात, आमदार विनय कोरे साहेब असतात, पालकमंत्री प्रकाश आंबेडकर साहेब, या सर्वांच्या माध्यमातून मी, आमदार अमल महाडिक साहेब असतात, या सर्वांच्या माध्यमातून मी त्यांना एक ग्वाही देतोय की बाबा मी नक्की तुमचा हे अजेंडा पूर्ण करेल. वेळ लागेल, काही मागे पुढे एका वेळेत होत नसते, काही जादूची काढलेलं असते, मागे पुढे प्रमाणात मी त्या गोष्टी पूर्ण करण्याची ग्वाही मी देत आहे आणि ती मी करणार सर, 100% करणार, की मला ते खात्री आहे की मला अनुभवाच्या जोरावर मी ती पूर्ण करणार. मतदारसंघामध्ये आता आपण फिरताय, भेटताय, बोलताय, महिलांच्या सोबत काही मंडळी असतील, तरुण असतील, यांचा देखील आपल्याला युवक म्हणून चांगला प्रतिसाद भेटत आहे, त्याच्याबद्दल काय सांगाल?
युवक मंडळींना मी आज फिरताना म्हणते की युवा मित्र म्हणतात मला सगळे. आमच्या बरोबर. युवा मित्र आज निवडणुकीला राहिला, आपण सोबत राहायचं आहे. सुहास दादांच्यावर आपल्याला सोबत राहायचं. युवा मित्र एवढे मला कनेक्ट झाले ह्या 7 गावामध्ये. आज मी फिरताना प्रचंड प्रतिसाद आहे सर. सगळे माझ्या पुढे आहेत प्रचारासाठी. मला फोन करतात, दादा आम्ही हे करवलोय, दादा ते करवलोय, सुहास दादा आम्ही हे केलोय, दादा तुम्ही इथे यायला पाहिजे, ह्याला भेटायला पाहिजे, आम्ही हे सांगायला. प्रत्येक मंडळांच्या गाठीपिठी ते स्वतःहून पुढे आहे पुढाकार घेणार. आणि आज प्रत्येक मंडळ आम्हाला पाठिंबा द्यायला लागले आहेत. महिलांचा वर्ग तर महिला भगिनी माता भगिनींचे आशीर्वाद घेऊन मी पुढे चाललोय, त्यात तर प्रश्नच नाही. बरोबर बरोबर. म्हणजे मी असू दे, आदरणीय मिनल मगदूम वहिनी पंचायत समितीच्या माणगावच्या असू द्यात, आदरणीय इकडे रोहितच्या अश्विनी पवार वहिनी असू द्यात, आम्ही तिघांनी फिरताना एवढं मतदारसंघामध्ये वातावरण चांगलं आहे. युवकांचा प्रतिसाद असू दे, माता भगिनींचा असू दे, महिलांचा असू दे, प्रचंड अबालवृद्धांचा असू दे, प्रचंड मोठ्या प्रमाणात आम्हाला प्रतिसाद आहे. कुठंही तसुभरही मला हे वाटत. बरोबर. नाही, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती साहेब आता आपण मतदारांना नागरिकांना आव्हान काय करा? मी एवढंच आवाहन करतोय सर की या रुई जिल्हा परिषद मतदारसंघाचा कायापालट विकास व्हिजन डोळ्यासमोर ठेवून आणि भारतातल्या सर्वात मोठ्या पक्षानं म्हणजे भाजपा महायुती पक्षानं मला असू दे, मिनल वहिनींना असू दे, इकडे अश्विनीताईंना असू दे, तिघांना उमेदवारी दिलेली आहे. म्हणजे त्यांनी काहीतरी विश्वास टाकलाय आमच्यावरती की हे काम करू शकतील. त्या विश्वासास पात्र राहून सर्व माझ्या जनतेला मतदारांना आव्हान आहे की कोणतंही काम तुमचं राहणार नाही. तुमच्या शब्दाला आम्ही कुठेही शब्द तुमचा वाया जाऊ देणार नाही, तुमचं मत वाया जाऊ देणार नाही. येणाऱ्या 5 तारखेला तुम्ही तिघांच्याही कमळ चिन्हासमोरील बटन दाबून आम्हाला प्रचंड मताने विजयी करावं. त्या विजयाचा विश्वास कुठेही तसुभरही वाया जाऊ देणार नाही. एवढंच मी या निमित्तानं या रुई जिल्हा परिषद मधील 7 गावांना मी आवाहन करतो. निश्चितपणे बघायला गेलं तर आजपर्यंत 23 वर्ष झालं मी लोकांना या ना त्या मार्गाने कामी आलेलो आहे. बापूंच्या माध्यमातून असेल किंवा खासदार साहेबांच्या माध्यमातून असेल, मी इथं काम केलेलं आहे आणि खूप चांगल्या पद्धतीनं माझा इथं संपर्क आहे. आजपर्यंत कुठल्याही पद्धतीचा घराणेशाही नाही. मी जो काय आहे ते एक सामान्य कार्यकर्ता आहे आणि काम करणारा माणूस आहे. आणि ह्या काम करणाऱ्या माणसाला एकदा संधी देऊन बघा, ह्या संधीचं सोनं केल्याशिवाय मी राहणार नाही, अशा पद्धतीचं मत सुहास राजमाने दादा यांनी या ठिकाणी आपल्यासोबत बोलताना व्यक्त केलेलं आहे. खरं बघायला गेलं तर रुई या जिल्हा परिषद मतदारसंघाचा आपण आढावा घेत असताना आपण त्यांच्यासोबत चर्चा केली, संवाद साधला आणि त्यांचं जे काही या मतदारसंघाला धरून व्हिजन आहे ते देखील जाणून घेण्याचा प्रयत्न केला. फक्त रस्ते, गटर्स, पाणी ह्याच फक्त इथल्या नाही तर पर्यटनाच्या दृष्टिकोनातून सुद्धा इथं खूप चांगल्या पद्धतीनं कामं करता येऊ शकतात. आणि सत्ता आमची आहे, सरकार आमचं आहे, आमदार आमचा आहे, निधी आम्ही आणू शकतो आणि वाढपी आमचा असल्यामुळे खूप चांगल्या पद्धतीनं या भागामध्ये आम्ही काम करू शकतो, अशा पद्धतीचं मत त्यांनी आपल्यासोबत बोलताना व्यक्त केलेलं आहे. तुर्तास तरी या मुलाखतीसह, या व्हिडिओसह मी इथं थांबतो. तुम्हाला हा व्हिडिओ कशा पद्धतीने वाटला आम्हाला कमेंट करून जरूर कळवा. केक्यूनी चॅनलसाठी कॅमेरामन सचिन वारीकर यांच्यासह मी अभिजित. धन्यवाद.